तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आगामी सण उत्सव, पोळा, तानापोळा, गणेशोत्सव, ईद ए मिलाद व इतर सण उत्सव निमित्त पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशन लोणार येथे दिनांक 21 ऑगस्ट वार गुरुवार रोजी शांतता समितीची बैठक संपन्न झाली। यावेळी मंचावर लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहत्रे, उपपोलीस निरीक्षक धनंजय इंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बडीभाऊ मापारी, डॉक्टर भास्कर मापारी, माजी नगरसेवक आबेद खान, नसीम सर, माजी शहराध्यक्ष काँग्रेस नितीन शिंदे, अनु सर, मंगेश शेटे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। सदरील शांतता समितीच्या बैठकीत जातीय सलोखा राखणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि नियमांचे पालन करणे यावर भर देण्यात आला असून गणेश उत्सव पूर्ण नियमात व आनंदात शांततेत साजरा होण्याच्या दृष्टिकोनातून लोणार पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळाचे समिती नेमून परीक्षण करून पोलीस स्टेशनतर्फे लोकसहभागातून बक्षीस योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ज्यामध्ये सुंदर देखावा, समाज उपयोगी उपक्रम, मिरवणूक शिस्तीत, शांततेत व डीजे मुक्त असणे अशा प्रत्येक चांगल्या गोष्टीचे परीक्षण समितीमार्फत करण्यात येऊन अनुक्रमे 3 मंडळाची निवड करून निवड झालेल्या गणेश मंडळास लोणार पोलीस स्टेशनतर्फे लोकसहभागातून पहिले बक्षीस 11,000 रुपये, दुसरे बक्षीस 7,000 रुपये व तिसरे बक्षीस 5,000 रुपये तसेच ट्रॉफी, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे ठाणेदार निमिष मेहत्रे यांनी सदरील सभेत आवाहन केले आहे। सदरील सभेत हिंदू मुस्लिम समाजातील समाज बांधव, विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पत्रकार व पोलीस बांधव उपस्थित होते। या दरम्यान हिंदू व मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी आगामी सण उत्सव शांततेत व एकोप्यात साजरे करून लोणार शहराचे नावलौकिक कायम ठेवण्यासाठी उपस्थित सर्व समाज बांधवांना भाषणे देऊन संबोधित केलं। आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने सर्व गणेश मंडळांना ऑनलाईन परवानगी घेण्याबाबत डॉल्बी डीजे न वाजवता पारंपरिक वाद्य वाजवून प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक वातावरणामध्ये गणेश उत्सव साजरा करण्याबाबत, सामाजिक तेढ निर्माण करणारा देखावा सादर न करण्याबाबत, गणेश मूर्तीचे पावित्र्य राखण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा रीतीने मूर्ती स्थापन करण्याबाबत तसेच सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळामध्ये आपल्या मंडळाची निवड होण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करू, एक आदर्श समाजापुढे ठेवावा असे मत यावेळी लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांनी व्यक्त करत सर्वांना गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या निमित्ताने तसेच इतर सणांच्या शुभेच्छा देऊन पोलिसांच्या विनंतीस मान देऊन शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित झाल्याने उपस्थितांचे आभार मानले। सदरील सभा आयोजन गोपनीय विभागाचे संतोष चव्हाण यांच्यासह पोलीस बांधवांनी केले। दुसऱ्याच दिवशी पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांनी केली गणेशोत्सव मार्गाची पाहणी। एवढ्यावरच न थांबता पोलीस निरीक्षक मेहत्रे यांनी नगरपालिका व महावितरण कर्मचारी अधिकारी यांना सोबत घेऊन दुसऱ्याच दिवशी गणेश आगमन मिरवणूक मार्गाची पाहणी करून मिरवणुकीला अडथळे ठरणारी रस्त्यावरील साहित्य, झाडांच्या फांद्या, रस्त्यात लटकलेल्या विद्युत तारा, केबल्स पाहणी करून तातडीने काढण्याच्या सूचना संबंधित विभागास तसेच नागरिकांना दिल्या। यावेळी त्यांच्यासोबत खुफिया विभागाचे संतोष चव्हाण, नगर परिषदचे आरोग्य निरीक्षक साळवे यांच्यासह नगर परिषद व महावितरणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी भूषण शेटे, लोणार। तुमच्या समाजातील जी तरुण मंडळी आहे किंवा इतर जे काही सहभागी होतात कार्यक्रमात, मिरवणुकीत, त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे। आणि नसीम सरांनी, डॉक्टर मापारी साहेबांनी सूचना दिलेली आहे का आता तुम्ही लोक काय बरेचदा फक्त या मीटिंगसाठी येता आणि बाकी मिरवणुकीत किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळेस बरेचदा नसता, काही जणांच्या अडचणी असतात। पण माझं या ठिकाणी सर्वांना अशी विनंती आहे की यावेळेस ईदच्या मिरवणुकीत, गणपतीच्या मिरवणुकीत, देवीच्या मिरवणुकीत जे काही इथं पीस कमिटी मेंबर किंवा त्या समाजाचे प्रतिनिधी, राजकीय प्रतिनिधी आहेत किंवा त्या विभागाचे प्रतिनिधी आहेत, सर्वांनी हजर राहिलं पाहिजे। म्हणजे गणपतीची मिरवणूक सुरू होण्यापासून, देवीची मिरवणूक सुरू होण्यापासून ईदची बक्षीस योजना ठेवलेली आहे प्रत्येक मंडळासाठी आणि निश्चितपणे राबवल्या जाईल। जेव्हा गणेश विसर्जन होईल, सगळे कार्यक्रम होतील, एका दिवशी असाच कार्यक्रम ठेवला जाईल आणि फक्त लोणार शहरातील नाही, पूर्ण आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील जेवढे गणेश मंडळ आहेत त्यांची आम्ही परीक्षण करणार आहोत। एक समिती राहील, तज्ञ असे लोक, एक 5 जणांची समिती राहील, तज्ञ लोक त्यात ठेवल्या जातील आणि प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला मार्किंग सिस्टीम देण्यात येईल। 100 पैकी समजा देखावा एक सुंदर केला तुम्ही तर देखाव्याला वेगळे मार्क राहतील किंवा एखादा तुम्ही उपक्रम राबवला, समाजोपयोगी उपक्रम राबवला, त्यासाठी वेगळे मार्क राहतील।
मिरवणूक एकदम शिस्तीत, शांततेत आणि डीजे मुक्त ठेवली, त्याला वेगळे मार्क दिले जातील. अशा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला मार्क दिले जातील. आणि पोलीस स्टेशन तर्फे लोकसहभागातून पहिलं बक्षीस 11,000, दुसरं बक्षीस 7,000, तिसरं बक्षीस 5,000 हे ठेवण्यात येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल. उद्देश हाच आहे का यावर्षी समजा एखाद्या मंडळाला चांगल्या प्रकारे बक्षीस मिळालं किंवा त्याचा नंबर आला तर दुसरे मंडळ देखील प्रोत्साहित झाले पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपलं एक हे म्हणजे आदर्श राहायला पाहिजे आपल्या गावातला, किंवा अशा प्रकारे आम्ही एकमेकांची स्पर्धा करतो चांगल्या गोष्टीसाठी स्पर्धा करतो आणि याच्यामुळे आपला जो गणेशोत्सव एकदम पूर्ण नियमानुसार आणि आनंदात साजरा होतो. तर निश्चितच हा उपक्रम यावर्षी राबवण्यात येईल. त्यामुळे चांगल्या प्रकारे